ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 27 सप्टेंबरचा सगळ्यात जबरदस्त ट्विस्टवाला एपिसोड तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. प्रियाची आई किंवा प्रियाला सांभाळणारी बाई म्हणा, ती जी बाई आहे ना ती भुरटी चोर निघालेली आहे प्रेक्षकांनो. आणि काय काय घडलंय, इंटरेस्टिंग ट्विस्ट ते ऐकत राहा पुढे. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 27 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला थोडीशी मजा दाखवली त्यांनी ते चिंचाबोराची. अस्मिता विचारत असते या कल्पनाला की आई तू काय करतेस ग. मग त्या म्हणतात अगं पालक आलूची भाजी करतेय, तुला दुसरी भाजी खायची आहे का. त्यावर अस्मिता म्हणते नाही नको चालेल मला ही भाजी. काय आहे ना माझं बाळ खूप शहाणं आहे, माझं बाळ फारसं काही मागत नाही, अगदी सायली मामीवर गेलंय. एवढ्यात अस्मिताला अर्जुन दिसतो. त्यावरती म्हणते कल्पनाला ए आई बघ मामा आला, काहीतरी खास सरप्राईज आणलं वाटतं त्याने मामीसाठी. कल्पनाताई म्हणतात कशावरून ग तुला माहितीये सरप्राईज आणलं. मग अस्मिता सांगते अगं मगाशी ना मी सायली वाचत होती ना मेसेज अर्जुनचा, तेव्हा मी तो वाचला. आता त्या मेसेजमध्ये लिहिलेलं होतं की ब्युटिफुल मी तुझ्यासाठी सरप्राईज घेऊन येते. आता चुकून ॲक्च्युली अस्मिता तो मेसेज वाचते. आता या कल्पनाताई म्हणतात अस्मिता असे नवरा बायकोचे मेसेजेस वाचू नये. आता अस्मिता म्हणते अगं चुकून वाचला मम्मा. अस्मिता पाठमोरी असते ना म्हणून तिला तो मेसेज दिसतो जरा. तर तेवढ्यात अर्जुन येतो आणि विचारतो बायको कुठे, आणि मग सांगते अस्मिता वरच असेल. आणि अर्जुन आता वर जातो बेडरूम मध्ये. आल्या आल्या सायली विचारते अहो बघू बघू काय आणलं. अर्जुन म्हणतो काय आणलं. मग सायली म्हणते तुम्ही मला सरप्राईज आणणार होतात ना. अर्जुन म्हणतो अरे हा हो आणलंय थांब असं नाही देणार मी, तू डोळे बंद कर आणि हात पुढे कर. मग सायली तसं ऐकते अर्जुनचं आणि डोळे बंद करून हात पुढे करते. अर्जुनने आता त्या चिंचाबोरा आणल्यात सायलीसाठी आणि अस्मिता बाहेरून हे दोघांचं बोलणं ऐकतीये. आता नेहमीप्रमाणे यांचा थोडा गैरसमज झालाय पण तो लगेच दूर पण झालाय. काय झालं प्रेक्षकांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं ना अरे मी भलती हुशार निघाले प्रेक्षकांनो. म्हणजे या सायलीला कळतं की चिंचाबोरं अर्जुनने तिच्या शाळेकडनं आणलेत आणि सायली अर्जुन मिळून आता या सायलीच्या आई वडिलांचा शोध घेणार आहे. तर बघत राहा प्रेक्षकांनो. मी म्हटलं ना ही मालिका कधी कुठल्याही अँगलमध्ये चेंज होऊ शकते. जबरदस्त दाखवली आहे आजची मालिका. सायली ते चिंचाबोरं खाते आणि खाता खाता तिचा चेहरा असा आंबट गोड होऊन जातो. सायली म्हणते अय्या चिंचबोरं, माझ्या तोंडाला पाणी सुटले हे बघून. अर्जुनला फार छान वाटतंय सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून. सायली म्हणते अर्जुनला किती वर्षांनी खाते मी चिंचाबोरं आणि मला म्हणाला सरप्राईज आणणार आहे. बाई मला वाटलं गजरा वगैरे आणणार तुम्ही. अर्जुन म्हणतो गजरा आणण्यात कसलं सरप्राईज, बायको तुला म्हटलं होतं ना मी की तुझ्यासाठी असं सरप्राईज आणील जे आतापर्यंत कधीच आणलं नाही. मग सायली म्हणते हो ना मला खूप खावीशी वाटत होती चिंच आणि बोरं, या सगळ्या चिंचांचा फडशा पाडणार आहे मी आता. आता या अस्मिताला गैरसमज झाला आणि ती कल्पनाला येऊन सांगते मम्मा सायलीला चिंचा बोरं खावीशी वाटतायत, अर्जुनने सरप्राईज ते आणलंय सायलीसाठी. मग या दोघीच्या दोघी खुश होतात बरं का. आता त्यांना वाटतं काहीतरी आनंदाची बातमी आहे. अस्मिता म्हणते अगो मम्मा अर्जुनने आणल्या तिच्यासाठी चिंचा बोरं. कल्पना पण खुश होते आणि म्हणते काय सांगतेस अस्मिता, चल 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 आपण दोघी मिळून ऐकूयात. आता या दोघीच्या दोघी त्यांच्या खोलीला कान लावून ऐकतात. जरा गंमत दाखवली आहे त्यांनी. सायली आता अर्जुनला प्रेमाने म्हणते तुम्हाला कसं कळलं की मला चिंचा आवडतात बोरं आवडतात ते. अर्जुन म्हणतो कमाल आहे बाबा, बायकोला काय आवडतं हे नवऱ्याला नसेल माहित तर कोणाला माहित असणार. मला बरोबर माहिती आहे माझ्या बायकोला लाल लाल बोरं खायला खूप आवडतात. सायली आता ते बोरं खाता खाता एक डोळा अशी बंद करते. चिंच खाताना होतो ना चेहरा असा आंबट गोड, तसा तिचा चेहरा झालाय. अर्जुनला वाटतं ती त्याला डोळाच मारतीये. अर्जुन म्हणतो ए बायको तू मला डोळा मारलास. सायली लागते हसायला आणि म्हणते चिंचा खाऊन बघा तुम्ही पण असेच डोळे मारताल. अर्जुन म्हणतो मी माझ्या बायकोला असंच डोळा मारू शकतो बरं का. सायली आता पटकन त्याच्या तोंडात चिंच घालते आणि म्हणते चिंच खाऊन डोळा मारण्यात वेगळीच मजा आहे. आणि अर्जुनने असा डोळा मारलाच बघा. दोघंही हसायला लागतात. आता तेवढ्यात या दोघी मायले की धपकन पडतात बरं का यांच्या खोलीमध्ये, कारण खोलीचं दार उघडच असतं. अर्जुन सायली घाबरतात ना त्या दोघींना बघून. अर्जुन म्हणतो मम्मा अस्मिता तुम्ही दोघी इथे काय करताय. अस्मिता म्हणते अरे काय झालं अर्जुन, मी मम्माच्या खोलीत चालले होते, चुकून माझा तोल गेला मग मी इथे पडले आणि मम्मा पण माझ्या बरोबर पडली. या दोघांना कळलं की या दोघी चुकून नाही मुद्दाम ऐकत होत्या कान लावून. अर्जुन म्हणतो ए अस्मिताई तू तन्वीची मैत्रीण आहे हे सिद्ध करायची गरज नाही, काहीतरी सेन्सिबल थापा मार, काही काय थापा मारतेस. मग अस्मिता म्हणते ए
चल ऐकत होते मी चोरून तुमच्या गप्पा, पण मला कळलं ना तुमचं सिक्रेट. सायली म्हणती कसलं सिक्रेट? मग अस्मिता म्हणते हेच सिक्रेट की आता मी आई तर होणारच आहे, पण थोड्याच दिवसात मी आत्या पण होणार आहे. हे दोघं दरवेळेला चुकवतात सगळ्यांना बिचारे. आता बघा अर्जुन हसतो आणि म्हणतो हे तुला कसं कळलं अस्मिताई? मग कल्पना म्हणते हां हां कळलं, डॉक्टरांनी कन्फर्म केल्यावर तुम्हाला सांगायचं आहे का आम्हाला? सायली मग म्हणते नाही, अहो आई अस्मिताताई, अहो तुम्हाला वाटतंय असं काही नाहीये. अस्मिता म्हणते ए चल मला फसवू नकोस हं सायली, तू चिंचा बोरं खातीये याचा अर्थ काय होतो? दोघांचे चेहरे आता अंबूस होतात. सायली आता लाजते आणि हसून म्हणते काय अस्मिताताई, चिंचा बोरं खाण्याचा एवढा एकच अर्थ असतो का? अहो मला खाव्याशा वाटल्यात चिंचा म्हणून आणल्या होत्या यांनी माझ्यासाठी. आता हा अर्जुन म्हणतो मम्मा तुला आठवतं ना मी सायलीकडून स्क्रॅपबुक भरून घेतलं होतं, त्यात तिने लिहिलं होतं की तिला चिंचा बोरं खायला खूप आवडतात. कल्पनाचा चेहरा आता कावरा बावरा होतो. आता ती म्हणते हा आठवतंय मला. हे अस्मिता तुला ना चांगलं बदलून काढायला पाहिजे, काही पण घालते का गं माझ्या डोक्यात? अर्धवट ऐकते काहीतरी आणि नाचत सुटते. अस्मिता म्हणते मला काय माहिती, सहजही चिंचा बोरं खावीशी वाटतात. मला वाटलं बाई गरोदरपणातच खातात बायका चिंचा बोरं. सायली म्हणते हो गरोदरपणात चिंचा बोरं खावीशी वाटतातच आणि म्हणूनच तुम्ही चिंचा बोरं खायला हवीत अस्मिताताई. असं म्हणून सायली आता प्रेमाने अस्मिताला एक चिंच देते आणि आता अस्मिताचा चेहराही असा आंबट गोड होतो. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय त्यांनी लाईक करायला विसरू नका. आता हे सगळे आनंदात असतात. अर्जुनही खुश आहे. आता अर्जुन विचार करतोय बायको इथे सुद्धा तू तुझ्या प्रेमाची माणसं कमवली आहे. बायको तुझ्या आई बाबांना मी शोधणार आहेच आणि तुझा आनंद कधीच कमी होऊ देणार नाही. अर्जुन आता खूप खुश आहे प्रेक्षकांनो. त्याला असं वाटतंय की आता तो अर्जुनला आता असं वाटतंय की सायलीच्या आई वडिलांच्या शोधाच्या बाबतीत तो आता बराच पुढे जाईल आणि सायलीचे आई बाबा तो शोधून काढेलच. पण एवढा गोंधळ होणार आहे प्रेक्षकांनो, पुढे काय होईल ना, माझी एवढी उत्सुकता वाढली आहे की तुम्हाला काय सांगू. आता प्रिया रात्री काहीतरी खात असताना अचानक तिच्या डोक्यात विचार येतो. प्रिया लई चॅप्टर दाखवली आहे प्रेक्षकांनो. प्रिया आता विचार करते नागराज काका मैपतला सांगेल आणि मैपतला तर मी जिवंत नकोय. अरे या नागराजने माझी मदत का केली? का करत होता हा नागराज माझी मदत? मी घरात यावी म्हणून हा माझी बाजू घेत होता किल्लेदार समोर. आता तिला आठवतं की नागराज तेव्हा सगळ्यांसमोर म्हटला होता की प्रिया चुकली ठीक आहे, पण तिचं काही बरं वाईट झालं तर. आता प्रियाला ते आठवतं आणि प्रियाच्या डोक्यात शंकेची पाल चुकली आहे. साहजिक आहे प्रेक्षकांनो तिला असं वाटणं. प्रिया विचार करते या नागराजच्या डोक्यात नक्की काहीतरी शिस्त आहे. काय शिस्त आहे ना ते शोधायलाच हवं. इकडे मैपत अर्जुनच्या एक पाऊल पुढे चाललाय प्रेक्षकांनो. त्याने ना एका कॉन्स्टेबलला घरी बोलावून घेतलंय. आता आल्या म्हणतो या साहेब बसा, पाटील साहेब बसा. तो पाटील म्हणतोय काय हो मैपत साहेब मला कशासाठी बोलवलात तुम्ही? मैपत म्हणतो सांगतो ना तुम्हाला सांगतो, थांबा. आता त्याने प्रियाचा जुना फोटो असा दाखवलाय त्या पाटीलला आणि म्हणतोय ओ पाटील साहेब हा फोटो आहे ना, हा फोटो तुमच्या मेंदूमध्ये असा स्टॅम्प करून घ्या. या पोरीची तुमच्या पोलीस स्टेशनामध्ये हरवल्याची काही तक्रार आहे का? हिचे आई बाप कुठे, नाव गाव पत्ता फळं फुलं सगळे शोधायचे आणि मला आणून द्यायचे. पाटील म्हणतो अहो साहेब हा फोटो जरा जुना दिसतो. मग मैपत म्हणतो लई जुना फोटो आहे तो. मग पाटील म्हणतो अहो साहेब पण एवढ्या जुन्या पोलीस रेकॉर्डमध्ये या पोरीबद्दल कसं शोधायचं ना, जरा अवघड दिसतंय. मैपत म्हणतो एवढंच ना, थांबा जरा. मैपतने एक गड्डी काढली नोटाची आणि पाटीलच्या हातात दिली आणि मग सांगितलं काय रे पाटील आता कठीण जाईल का शोधायला तुला? पाटील म्हणतो आहे तसं कठीण पण अशक्य नाहीये, तुमचं काम नक्की होणार. चला येऊ का साहेब मी? आणि आता तो पाटील पैसे घेतो आणि निघून जातो. मैपत सोबत नागराज सुद्धा तिथेच बसलेला आहे दारू पीत नेहमीप्रमाणे. तर आता पाटील गेल्यानंतर हे नागराज आणि मैपत खूप खुश असतात बरं का प्रेक्षकांनो. काय झालंय हा पाटील बिचारा फसलाय बरं का मैपतचं काम घेऊन, कारण त्याला ॲट अ टाइम अर्जुनचं पण काम मिळालंय आणि मैपतचं पण काम मिळालंय आणि त्यातनं तो बिचारा कन्फ्यूज झालाय की कोणाची मदत करावी. पण आता त्याला जे सापडलंय ते त्याने लपवून ठेवलंय मैपत पासून, म्हणून मैपत आता त्याला खूप त्रास देतो प्रेक्षकांनो. हे त्यांनी पुढच्या प्रोमोत दाखवलंय. आता अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. सायली जरा टेन्शनमध्ये असते. प्रियाने प्रतिमा आत्याच्या बाबतीत जो घातपात केला तो तिला आठवत असतो. अर्जुन आता सायलीला विचारतो काय झालं ग सायली, काय एवढी टेन्शनमध्ये दिसतीयस? मम्मा आणि अस्मिताई तुला जे बोलल्या त्याचा विचार करत होतीस का बायको?
हां, तो विचार करत असलीस तर तुझ्या चेहऱ्यावर तर स्माईल असायला हवी होती. काय झालं? कसलं टेन्शन आहे? मग सायली म्हणते, "अहो, मी प्रतिमा आत्याचा विचार करत होते जरा." मग अर्जुन म्हणतो, "मग का टेन्शनमध्येस?" सायली म्हणते, "अहो, प्रियाच्या बाबतीत आपल्याला जी भीती वाटत होती ना, ती खरी ठरणार बहुतेक." अर्जुन म्हणतो, "म्हणजे काय झालं?" सायली म्हणते, "अहो, तुम्हाला म्हणाले होते ना मी, जी मुलगी आपल्या आईच्या गोळ्यांच्या बाबतीत अशी वागू शकते, ती काहीही करू शकते." अर्जुन म्हणतो, "काय केलं तिने?" आता या दोघांचा सीन चालू असताना मध्येच प्रियाचा सीन त्यांनी दाखवलाय. आता प्रियाला शंका आली आहे की नागराजचं काहीतरी चालू आहे आणि ती आता सुमनकडे जाते आधी आणि सुमनशी मैत्री करायचा प्रयत्न करते. म्हणजे तिला असं वाटतं सुमनच्या थ्रू नागराजबद्दल काही कळलं तर बरंच होईल. पण इथे जरा तिची डाळ शिजत नाही, पण तिचा डाऊट जो आहे ना तो कन्फर्म होतो. आता आली आहे ती सुमनच्या खोलीमध्ये आणि म्हणते, "सुमन काकू येऊ का ग आतमध्ये?" मग सुमन काहीच बोलत नाही बरं का हिला, पण ही तरी बळजबरी आत घुसतेच. मग म्हणते, "सुमन काकी, अगं तू पण माझ्याशी असंच वागणार आहेस का गं? अगं तू पण माझ्याशी बोलणार नाहीस का? अगं मी तुला सॉरी म्हणायला आले होते गं." मग सुमन म्हणते, "मला कशाला सॉरी म्हणतेस तू? सॉरी तुझ्या आईवडिलांना म्हण ना." प्रिया म्हणते, "हो म्हणेन ना, म्हणेन, नक्की म्हणेन. अगं मी त्यांची अपराधी आहे, मी त्यांना सॉरी म्हणणारच आहे. पण सुमन काकी, माझ्या वागण्यामुळे तुला आणि नागराज काकाला त्रास झाला हे तितकं खरं आहे ग, म्हणून तुला पण सॉरी म्हणायला आले. मला माफ कर ना ग सुमन काकी." सुमन काही तिला विशेष रिस्पॉन्स देत नाही बरं का. हे प्रियाच्या लक्षात येतं, पण तिच्या चेहऱ्यावर असे हावभाव आहेत जणू काही अडलाहरी आणि गाढवाचे पायधरी. असो तिचा नाईलाज आहे म्हणून ती आता सुमनची माफी मागते, असं काहीतरी तिने दाखवलंय. बघा हां, आता पुढे काय होतं, सायली आता अर्जुनला आजचा झालेला प्रकार सगळं सांगते. सायली सगळं सांगते अर्जुनला की कशा पद्धतीने या प्रियाने प्रतिमा आत्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या बाबतीत सायलीने तिला ते बामचं नाटक करून अद्दल घडवायचं काय काय प्रयत्न केला ते सगळं अर्जुनला सांगितलंय सायलीने. हे सगळं ऐकून अर्जुनला हे सगळं भयंकर वाटतंय. प्रिया प्रतिमा आत्याच्या बाबतीत घातपात करू शकते हे तर फार भयंकर आहे. अर्जुन हे सगळं ऐकतो आणि चिडून म्हणतो, "चल, दिस इज टू मच. आत्ताच्या आत्ता चल प्रतिमा आत्याकडे, आपण त्या तन्वीला घराच्या बाहेर काढूया." सायली म्हणते, "ऐका ऐका माझं, थोडं शांत व्हा. हे बघा, प्रियाला घरात घ्यायचा निर्णय प्रतिमा आत्याचा होता आणि या निर्णयाच्या विरोधात रविराज काका सुद्धा गेलेले नाहीयेत. मग आपण कसं जायचं आहो?" अर्जुन म्हणतो, "वा ग्रेट, मग काय आपण फक्त बघत बसायचं का?" त्यावर सायली म्हणते, "नाही, आपण लक्ष द्यायचं. हे बघा, आपल्याला माहिती आहे ही प्रिया त्यांच्या घरात राहून काहीही करू शकते, पण आपण तिच्यावर लक्ष ठेवूयात." इकडे ही प्रिया आता स्वतःचा हात त्या सुमनला दाखवते, कारण सुमनीला भाव देत नसते ना, मग अशी हात दाखवते आणि म्हणते, "हे बघ, इतक्या जवळ उभी आहे ना ती तिच्या." मला वाटलं आता हिलाही मारती काय काय की. आता ती सुमनला म्हणते, "बघ सुमन काकी, बघ बघ सुमन काकी बघ. अगं सुरीचा असा हल्ला तुझ्यावर कोणी केला असता तर काय केलं असतं ग तू? तुझ्या कपाळावर कोणी पिस्तूल रोखली असती तर काय केलं असतं तू? सांग ना. कुणी तुझा गळा दाबला असता, कोणी तुझा हात पिरगाळला असता तर काय केलं असतं तू? सुमन काकी सांग ना." त्या सुमनला इरिटेटिंग व्हायला लागतं. आता ती म्हणते, "अगं बस बस कर तन्वी, मला नाही ऐकवत हे सगळं, बस कर आता." प्रिया म्हणते, "अगं सुमन काकी, तुला तर ऐकवत नाहीये ग. अगं पण हे सगळं मी त्या महिपत शिखरेकडून सहन केलंय ग. अगं मी एकटी होते ना तेव्हा, मी घाबरायचे ग सुमन काकी. पण तुला माहितीये सुमन काकी, आता नाही घाबरत मी. अगं आता अश्विन माझ्या सोबत आहे ना. तुम्ही सगळे सगळे माझ्या सोबत आहात ना. काकी तुम्हाला माफ कर ना ग." मग आता सुमन काहीच बोलत नाही आणि थोडीशी पुढे येते. आता ही बळजबरीच म्हणून घेते, "अरे वा सुमन काकी, म्हणजे तुम्हाला माफ केलंस ना. चला आता नागराज काकाची माफी मागायला हवी. कुठे कुठे आहेत, कुठे नागराज काका?" आता सुमन काहीच बोलत नाही. ती म्हणते म्हणजे थोड्या वेळ थांबते आणि म्हणते, "ते गेलेत बाहेर." प्रिया म्हणते, "अच्छा बाहेर गेले का? बाहेर म्हणजे कुठे?" सुमन म्हणते, "मला नाही माहिती ग, मला नको विचार." प्रिया म्हणते, "हरकत नाहीये, काका जेव्हा घरी येतील ना तेव्हा त्यांची माफी मागते." आणि आता स्वतःच्याच मनाला म्हणते, "चला देवा, सुमन काकीने मला माफ केलं." असं म्हणून खोली बाहेर गेली आहे. आता ही उघड नौटंकी करायला आली होती बरं का तिथे प्रेक्षकांनो. तिला फक्त जाणून घ्यायचं होतं की नागराज त्याच्या खोलीत आहे का बाहेर गेलाय, आणि तिला कळतं की नागराज काही खोलीमध्ये नाहीये, म्हणजे त्याच्या सवयीप्रमाणे तो गेला असणार महिपतकडे. आता ती खोलीच्या बाहेर येते आणि विचार करायला लागते स्वतःच्याच मनाशी की अरे हा नागोबा घरी नाहीये, म्हणजे तो महिपतकडेच गेला असणार. तसे त्याला दुसरा टाइमपास करायला काय काम आहे. याचा अर्थ नागोबा आणि महिपत माझ्या विरुद्ध नक्कीच काहीतरी प्लॅन करताय. प्रिया सावध राहा, सावध राहा.
फार म्हणजे फार चॅप्टर दाखवली आहे प्रेक्षकांनो. ही साहजिक आहे, ही एका चोराची पोरगी आहे ना, मग ही अशी असणारच. असो, आपण काही असं प्रिडिक्ट करू शकत नाही. मालिकेच्या कथानकाबद्दल आपण चर्चा करतोय फक्त. सायली अर्जुनला आता सांगते. सायली म्हणते, अहो प्रिया, प्रतिमा आत्याची मुलगी आहे हो, कुठल्या आईला वाटेल आपल्या मुलीने घराच्या बाहेर राहावं. अर्जुन म्हणतो, अगं पण या आई मुलीच्या नात्याची जी जाणीव असते ती तन्वीला आहे का? सायली म्हणते, बरोबर आहे तुमचं, पण मला सांगा, प्रतिमा आत्या जर तन्वीसारख्या म्हणजे या प्रियासारख्या वागल्या तर त्यांच्यात आणि प्रियामध्ये काय फरक राहणार? आपल्याला माहितीये प्रतिमा आत्या असं कधीही वागणार नाहीत. तुम्हाला सांगते, फक्त प्रियाला तिची जन्मदात्री आईच सुधारू शकते. आईचं प्रेम मिळालं ना की ती सुधारेल आणि कधीतरी अश्विन भाऊजीचा संसार सुखाचा होईल अशी आशा ठेवायला काय हरकत आहे अहो. अर्जुन म्हणतो, तू जे काही सांगतेस मला सायली, तुझ्या या आशेवर तुझा स्वतःचा तरी विश्वास बसतोय का? कमाल आहेस बायको तू, खरंच कमाल आहेस. कसं काय ग तुला असं वाटतं की ती तन्वी सुधारेल? एकीकडे तन्वीच्या हातावर बाम लावून तिला अद्दल घडवतेस आणि आता म्हणतेस की ती सुधारेल. बापरे, कमाल आहे बाबा तुझी. काय करायचं तुझं? सायली म्हणते, काही नका करू माझं. अहो, सगळ्या आशेवर जग चालतं. म्हणजे आजच्यापेक्षा उद्याचा दिवस चांगला आहे अशी आशा करायची आणि झोपून जायचं, नाही का? अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे तुझं, झोपूयात. नाही, आजचा दिवस तर मस्त होताच आणि उद्याचा दिवस आणखीन मस्त जाईल हाच विचार करूयात. हे मात्र खरं आहे प्रेक्षकांनो, सगळं जग आशेवरच चालतं. थिंक पॉझिटिव्ह अँड बी ऑप्टिमिस्टिक, नाही का? असो, आता त्यांचं म्हणजे दोघांचं बोलणं झाल्यावर पहाट झाली आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि आता पोलीस स्टेशनचा सीन त्यांनी दाखवलाय. आता ते अर्जुनचे मित्र नाही आहेत का, त्यांचं आडनाव मी विसरूनच जात. बहुतेक त्यांचं आडनाव सबनीस असावं. आता ते एका पोलीस स्टेशनला आलेत आणि त्या पाटीलला आवाज देतात आणि म्हणतात, ए पाटील, इकडे ये रे. हे बघ, तुला ना एका मुलीचा फोटो पाठवतोय मी, तिची ना मिसिंग कंप्लेंट शोधायची आहे बघ. जरा जुना फोटो आहे, साधारण 20-25 वर्षापूर्वीचा असेल बघ. आणि हे बघ, ती कंप्लेंट शोध आणि हे काम अर्जुन सुभेदारचं आहे बरं का, त्यामुळे ते काम त्यांना अर्जंट करायचं आहे. व्यवस्थित कर आणि कुठली मिसिंग कंप्लेंट आहे का त्या मुलीच्या बाबतीत ते मला सांग. प्रेक्षकांनो, प्रियाचं जुनं नाव बबली आहे बरं का. एखादं बंटी आणा म्हणा आता तिला. नाव तर लईच भारी घेतलंय. असो, आता बघा, तो कॉन्स्टेबल ते फोटो बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की अरे देवा, हे काय झालं. आता त्याला कळलंय की महिपतचं आणि सुभेदारचं काम सारखं. ते दोन्ही फोटो बघून आता या कॉन्स्टेबलला आलंय टेन्शन. तो विचार करतो, अरे देवा, ही तर तीच पोरगी आहे. म्हणजे सुभेदार आणि शिखरे एकाच पोरीला शोधताय. अरे बापरे, आता काहीतरी गडबड दिसते मोठी. पण आता त्याने शोधाशोध करायला सुरुवात केली आहे. इथे जरा डाऊट आलाय मला. म्हणजे बघा ना, नेमकं याच पोलीस स्टेशनला कशी काय मिसिंग कंप्लेंट सापडली? म्हणजे इतर पोलीस स्टेशनलाही असू शकते ना. असो, मालिका म्हटल्यावर काहीही बघायचं. आता तीच सापडली बाबा त्याला मिसिंग कंप्लेंट. आणि आता तो विचार करायला लागतो की अरे, ही कंप्लेंट तर इथेच. पण इथे जरा ट्विस्ट आलाय बरं का प्रेक्षकांनो. या कॉन्स्टेबलनी बरीच शोधाशोध केल्यावर त्याला सापडलंय ते सगळं काय सापडायचं ते. पण ती मिसिंग कंप्लेंट नाहीये, तर चोरीची कंप्लेंट सापडली आहे या कॉन्स्टेबलला. आता तो मनाशीच विचार करतो, अरे यार, मिसिंग कंप्लेंट तर नाही सापडली, चोरीची कंप्लेंट आहे. पण आता याचा फायदा करता येईल. तेवढ्यात त्याचा मित्र आहे तो दुसरा एक कॉन्स्टेबल आणि विचारतो, काय रे पाटील, काय करतोयस? तो पाटील म्हणतो, अरे यार, कुठून मी त्या शिखरे बिल्डरचं काम घेतलं असं झालं रे मला. तो त्याचा मित्र म्हणतो, काय रे, काय झालं? त्यावरती तो म्हणतो, पाटील, अरे बघ ना, या पोरीचं पोलीस रेकॉर्ड सापडायला सांगितलं रे मला त्या शिखरेने. आता तो दुसरा कॉन्स्टेबल तो फोटो बघतो आणि म्हणतो, बघू दे मला कोणती पोरगी येते. आता त्याला आठवतं बरं का त्या कॉन्स्टेबलला दुसऱ्या, आणि तो म्हणतो, अरे, मला असं वाटतंय की फार वर्षापूर्वी एक बाई भुरट्या चोरीसाठी परत परत आत येत होती बघ. तिच्याकडे अशा काही लहान मुली होत्या बघ. ती बाई या लहान मुलींना स्टेशनवर, बस स्टॉपवर पाकिट मारायला शिकवायची रे. अरे, कदाचित ही मुलगी त्यांच्यापैकी एक असेल रे. पाटील म्हणतो, अरे यार, लवकर त्या बाईचा पत्ता शोधून काढतो का, आठवायचा प्रयत्न कर रे, ती बाई कोण होती, म्हणजे जरा मला मदत होईल. मग तो त्याचा कॉन्स्टेबल मित्र म्हणतो, चालेल, मी तुला शोधून देतो त्या बाईचा पत्ता. आता लगेच महिपतचा सीन दाखवलाय. महिपतला पाटीलने फोन केलाय. महिपत म्हणतो, काय रे पाटला, तुला लागलीच माझी आठवण आली. त्यावर पाटील तिकडनं सांगतो, साहेब, आनंदाची बातमी आहे बरं का. त्या पोरीची थोडीफार माहिती मिळाली आहे मला. म्हणजे ती पूर्वी ज्या बाईकडे राहायची ना, तिचा पत्ता मी तुम्हाला 1-2 दिवसात शोधून देतो.
महिपत म्हणतो, अरे 1-2 दिवस नाही, उद्याच मला त्या बाईचा पत्ता पाहिजे. महिपत पाटलावर चिडून म्हणतो, ए पाटील, 1-2 दिवस नाही, मला उद्याच्या उद्या त्या बाईचा पत्ता पाहिजे, असं म्हणून फोन ठेवून देतो चिडून. आणि या नागराजला म्हणतो, नागराज शेठ. महिपत आता नागराजला सांगतो, अभिनंदन नागराज शेठ, अहो आपण त्या प्रियाच्या आई बापाच्या एक पाऊल जवळ पोहोचलोय. लवकरच आता सुभेदाराची आई बापाशी गाठ पडणार. पण कोणाच्या आई बापाशी? सायली सुभेदारच्या आई बापाशी का प्रियाच्या आई बापाशी? आता एक मोठा ट्विस्ट आलाय बरं का प्रेक्षकांनो. मी म्हटलं ना, अरे आजचा एपिसोड धमाकेदार आहे. नक्की लाईक करा प्रेक्षकांनो. तर बघा, आता या कॉन्स्टेबलला आलंय टेन्शन, इकडे आड आणि तिकडे वीर. सुभेदारला सांगावं पत्ता सापडला का या शिक्षेला सांगावं. आता त्याने काय केलंय, ती मिसिंग कंप्लेंट स्वतःच्या सोबत घेतली आणि ती तो लपवायचा प्रयत्न करत असतो. आणि अर्जुन नेमका तेव्हा त्या सबनीसला भेटायला आलेला आहे. आता ते निघून जात असतो तो कॉन्स्टेबल पाटील, तेव्हा अर्जुन आवाज देतो, सबनीस आवाज देतात, पाटील थांबा जरा. त्या पाटीलला घाम फुटलेला असतो. आता ते सबनीस म्हणतात, पाटील तुम्हाला काम सांगितलं होतं काल, ते झालं का? काही सापडलं का त्या मुलीबद्दल? पाटील म्हणतो, नाही हो साहेब, अजून काही सापडलं नाही. अर्जुन म्हणतो, अरे पाटील असं कसं? त्या मुलीला काहीतरी कारणामुळे घर सोडावं लागलं होतं लहानपणी, ती हरवली असेल वगैरे. अरे मिसिंग कंप्लेंट तर व्हायलाच हवी ना. मग तो पाटील म्हणतो, नाही साहेब, मी सगळ्या फायली चाळल्या पण काही सापडलं नाही. आता तो सबनीस म्हणतो, ठीक आहे जा पाटील. मग आता ते पाटील जात असतात तेव्हा त्यांना ठेच लागते आणि त्यांच्या हातातल्या सगळ्या पेपरच्या ते फाईल असतात ना, त्या पडतात. आणि नेमकं अर्जुन त्यांना मदत करत असतो आणि एक जे ते प्रियाचं फाईलचं जे हे असतं ना पान, ते त्या स्कूटीवर पडतं. आता त्या पाटीलला येतं टेन्शन, त्या सुभेदारच्या हातात लागतं का काय. पण काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला, अर्जुनच्या हातात प्रियाच्या लहानपणीचा सगळा डाटा लागेल का? मला नक्की कमेंट करून सांगा. कारण अर्जुन फक्त असं ते हातात देतोय कागद असं त्यांनी दाखवलंय आणि तो त्या कागदाच्या ऑलमोस्ट जवळ असतो, एवढंच काय ते दाखवलं आणि एपिसोड संपवला. आता पुढचा प्रोमो बघा. अर्जुन त्या इन्स्पेक्टरांना सांगत असतो की मला असं वाटलं होतं की सायलीची मिसिंग कंप्लेंट नक्की असावी, कारण ती 4-5 वर्षाची होती ना जेव्हा हरवली तेव्हा. मग ते पोलीस म्हणतात की मला नाही वाटत की तुमच्या मिसेसच्या बाबतीत काही क्लू आपल्याला लागेल लहानपणीच्या बाबतीत, आता सगळे मार्ग बंद झाले. सायली अर्जुनला म्हणते की जर तन्वीकडून माझ्या लाल गाठोड्याचा पत्ता शोधायचा असेल तर एकच मार्ग आहे. याचा अर्थ सायलीला कळलंय की अर्जुन तिच्या आई वडिलांचा शोध घेतोय किंवा लाल गाठोड्याचा शोध घेतोय. आता प्रिया सुभेदारांच्या घरी येऊन लाल गाठोडं पाहते तर ते लाल गाठोडं गायब झालेलं असतं, त्यामुळे ती फुल टेन्शन मध्ये. महिपतने त्या पाटलाला पकडलंय आणि त्याला टॉर्चर करतोय. त्याच्या गळ्याला फाशी बिशी दिली आहे महिपतने आणि मुद्दाम त्याला म्हणतोय, बघा नागराज शेठ, आता मारू का पाटलाला, कारण त्याने ती कंप्लेंट लपवली आहे ना म्हणून. प्रेक्षकांनो खूप सारे ट्विस्ट अँड टर्न आहेत, मजा येते ना एपिसोड बघायला. मला तर येते बाबा. मला आवडला आजचा एपिसोड. तुम्हाला आवडलाय ना, मग नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग ट्विस्ट आणि टर्न सहित. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.